नमस्कार श्रोतेहो. सुभाष पांचाळ चौधरी यांचे फिरकी चारोळी संग्रह आणि चौफेर कविता संग्रह या दोन पुस्तकांचा परिचय करून घेऊ. मनोगतात कवी म्हणतात, मी बहुरूपी, सांप्रदायिक व आधुनिक भारूड गीत रचनाकार असून नाटके या कलेचा वारसा बालपणापासून जोपासत असताना मला चारोळी लिखाणाचा छंद जडला. फिरकी चारोळी संग्रहातील प्रस्तावनेत विलास शिंदे म्हणतात, कवी सुभाष पांचाळ हे बहुरूपी भारूड कलावंत म्हणून परिचित आहेत. 40 ओळीतून सांगण्याची गरज नाही, ते त्यांच्या चारोळीच्या 4 ओळीत समजून घेता येतं. या संग्रहाला अभिप्राय देताना कदम म्हणतात, सुभाष पांचाळ यांच्या जाणिवांच्या कुंचल्याने समाजातील उणिवांचे अगदी मार्मिक चित्र साकारले आहे. त्यांच्या फिरक्या लाजवाब आहेत. घेऊया त्यांच्या फिरकी चारोळी संग्रहाचा आनंद. मास्तराच्या छडीचा राहिला नाही धाक, पोराला का मारलं म्हणून बापच विचारतो जाब. मुलाच्या भविष्याची जेथे पायाभरणी होते त्याच पवित्र स्थळी बापाचं असं वागणं निश्चित योग्य नाही. आपणही वळण लावायचे नाही आणि कुणी लावू गेलं तर मुलाचे अति लाड करायचे. बघा, पोरगं व्यवस्थित शिकलं नाही तरीही मुलाचं अज्ञानपण बापालाच कसं भोवतं ते. तळहाताच्या फोडागत बालपणी जपलं, 4 चौघात ओळख द्यायला त्यानं बापालाच टाळलं. आता ही बापाच्याच कर्माची फळं म्हणायला हवीत. आई वडील अति लाडाने काही चुकले तरी मनावर घेत नाहीत. शिक्षक शिकवायला गेले तर त्यांनाच जाब विचारणार. गेला जमाना जुन्याचा, नवं आलं भरात, घोड्यावरून उतरून नवरदेव डान्स करतो पोरात. लग्न मुहूर्त जो काढला आहे त्या वेळेतच सोहळा पार पडायला हवा. पाहुणे कामाचे नियोजन करून आलेले असतात. या गोष्टीचे भान न ठेवता डीजेच्या तालावरचा धुमाकूळ लांबतच जातो. सुभाष पांचाळ भ्रष्टाचारावरही योग्य आणि सडेतोड भाष्य करतात. शेतातली विहीर चोरीला जाते, कधी कुपाटी शेत खाते तर कधी फाईलच गायब होते. भ्रष्टाचाराची कितीतरी रूपं सुभाष पांचाळ यांनी सांगितलेली आहेत. भ्रष्टाचार एवढा भोकाळला, शिपाई ते बॉस त्यात गुरफटला. दर्शन लाईनमध्ये सुद्धा विश्वस्थानी हात धुतला. यात सामान्य जनतेचे मात्र हाल होतात. त्यात भोळी श्रद्धा आणि वारं नेईल तिकडे उडत जाणारी नवसनी अंधश्रद्धेने गरिबीत पिचत पडलेली माणसं असली तरी काही बेरकी माणसंही असतात. अडचणीच्या वक्ती देवाला घालती साकडं, नाही तर बारमाही यांचं त्यांच्या संग वाकडं. काही लोक दुटप्पी वागून इतरांचं जगणं बेहाल करतात. मनात एक आणि ओठावर दुसरंच. यांना इतरांना फसवल्याचा क्षणिक आनंद मिळतो, पण ही फसवणूक अधिक काळ करता येत नाही. कधी ना कधीतरी खरी बाब उजागर होतेच. एक खोटं लपविण्यासाठी 10 खोटं बोलावं लागतं. एवढे कुटाने करूनही शेवटी सत्यावर यावं लागतं. जिवंतपणी आईवडिलांची सरबराईच करायची नाही. त्यांचं दुखलं खुपलं पाहायचं नाही. धड बोलायचं नाही. वृद्धाश्रमातही ठेवायला मागे पुढे पाहत नाही. गोड गोड जेवणाचं बॅनर चौकात झळकलं. हयातीत मात्र त्यांना परक्यानंच सांभाळलं. शासन सवलती मागं सवलती देतं. निवडणुकीच्या तोंडावर तर याला पेव फुटतं. पण सवलतींचा गैरफायदा अनेक जण घेतात आणि लाभार्थी मात्र वंचित राहतो. योजना आल्या तरी त्याची योग्य मीमांसा, अंमलबजावणी आणि नियोजन व्हायला हवे. अर्ध तिकीटवाल्यानं ST गेली भरून, फुल तिकीटवाले बघा बसले अंग चोरून. आपल्यासमोर घडलेला गुन्हा हा गुन्हा ठरत नाही. यासाठी साक्षीदाराची आवश्यकता असते. अशा वेळी गुन्हेगार निर्दोष सुटतो. अशा निकालाने वाईट वाटते, पण इलाज नाही. सुभाष पांचाळ यांची
कोर्टातील केसविषयीची ही चारोळी वास्तवचित्र मांडते. धोऱ्यासाठी भांडण कोर्टामध्ये गेलं, भांडणाच्या खर्चापायी रान साफ झालं. अशा या हलक्या फुलक्या फिरकी चारोळी संग्रहानंतर चोफेर कविता संग्रहातील कवितांचा थोडक्यात आस्वाद घेऊ. सुभाष पांचाळ यांच्या चोफेर कविता संग्रहाच्या प्रस्तावनेत प्राचार्य डॉक्टर दीनानाथ फुलवाडकर म्हणतात, स्वचा अनुभव सार्वत्रिक होऊन तो सर्वस्पर्शी होत हृदयात ठसतो तेव्हाच कविता अवतरते. संग्रहाच्या अभिप्रायात राजेंद्र सरग म्हणतात, श्री पांचाळ यांच्या कविता या जनतेच्या भावनांशी समरस झालेल्या दिसतात. साधी सोपी भाषा, प्रतिमा व प्रतीके यांचा सुयोग्य वापर करीत त्यांनी सामाजिक जागृतीचा प्रभावीपणे संदेश दिलाय. चोफेर कविता संग्रहाच्या मनोगतात सुभाष पांचाळ म्हणतात, भारूड असो, गवळण असो, नाटक असो किंवा नकला असो, ही सर्व माध्यमे कलेशी अगदी निगडीत असतात. ते रंगदेवतेचे उपासक असतात. नाटक भारुडासोबत माझा उपजत गुण म्हणजे गीत रचना करणे. कुठल्याही प्रसंगावर गीत रचून सादर करणे हा माझा छंद. शेतीभातीतील कामाचं सुरेख वर्णन कवितेत दिसून येतं. नाही ऊन नाही तहान, कशाचंच नाही भान, रात दिस कष्ट करी, कांदा भाकर खाऊन, दार धरण्याच्या पायी, झोप मिळ अर्ध्या राती, शेतकऱ्याचे हे पोर, राब तसे शेती, काळे आईच्या कुशीत पिकवी माणिक मोती. एखाद्या साली पीक पाणी व्यवस्थित झालं नाही की सारा बेत विस्कटून जातो. निराशा पदरी येते आणि नाही ते विचार मनात येतात. यावर्षी सुभाष पांचाळ म्हणतात, मोल जीवाचं लय भारी, नाही मिळणार हे दुबार, गड्या आमदा जरी झाला दगा, पुढी पिकल हे शिवार. नको र बळीराजा, नको हिमतीला बुचकाळू, धोंडा ठेव बा छातीवर, नको फाशीला तू कवटाळू. अंधश्रद्धा पसरवून गरीब भोळ्या लोकांना लुबाडणारे भरपूर आहेत. याला धर्माचे आवरण चढवले की हे भूत खोलवर मनात रुतून बसते. देव म्हणजे तुम्ही आम्ही, दुसरा तिसरा नसे कुणी, भांडवल केले त्याचे भोंदू समाजद्रोह्यांनी. जनतेच्या पिळवणुकीचा कुटील हा डाव जसा, नसलेला देववर आभाळात राही कसा, चंद्राहून परतले सर्वे करून हे नासा. परिवर्तनाच्या नावाखाली टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचं सर्व काही सुरळीत चालतं. तरी डोळेझाक करून परिवर्तन स्वीकारू पाहणारे मात्र सुधारणेऐवजी आहे त्या स्थितीतच राहतात. त्यांच्या जीवनात प्रगती होत नसली तरी ते बेगडी दिखाऊ सुखातच रमतात. मुलं मुलीसारखा तर मुली मुलासारखा पेहराव करून स्वातंत्र्य शोधू पाहतात. मुलीलाही मुलासारखे वागवायचे असेल तर केवळ पोशाख नाही, समान संधी द्यायला हवी. म्हणून सुभाष पांचाळ लिहितात, मुलगी ही आज जगली पाहिजे, निर्धार करा बाप्यांनो, माया हो नका वैरीण होऊ, दो घरी दिवा ती लावीन, बेटी बचाव शासन म्हणतसे, त्यात सामील होऊ सगळे, विस्तार जगाचा जिच्यामुळे गर्भातच करीती खांडोळे. प्रामाणिकपणे आपले काम भले समजून सरळ वागणाऱ्यांचे जगणे खरे नाही. काही जण मुद्दाम त्याच्या वाटेत येतात. हा वाट बदलून पुढे जाऊ इच्छितो तरी मार्ग अडवतात. बिचाऱ्याची तक्रारही कुणी मनावर घेत नाही. राज रोज सुरू आहे, माफियाचे राज, गाडफादरच्या जीवावर डेरिंगही आज. धाक नाक कुणाचा कुणा, ऊत दादागिरीला, पेटून देती प्रतिकार करणाऱ्याला, जनतेची प्रतीक्षा हे सारं संपण्याची. कोणताही काळ असो, काही बाबी बदलत नाहीत. उदाहरणार्थ महागाई, मिळवलेली आर्थिक कमाई आणि बाजारातील वस्तूंचे भाव जणू नदीचे दोन किनारे आहेत जे समांतर चालतात. वादळ येते जाते, किनारे स्थिर असतात. महागाईमुळे आज भांबावले सारे लोक. 2 रुपयाची वस्तू 10 रुपयाला विक. हातावर पोट ज्याचे, सीमानं त्याच्या दुःखाला, महागाईमुळे लागेना कशाचा मेळ कशाला. सुभाष पांचाळ बहुरूपी कलाकार असल्यामुळे काही विनोदी आणि कोडेवजा काव्य देखील त्यांनी लिहिले आहे. नियमित हा प्रसंग आहे पण कधीच ना कळले त्याचे सूत्र, नाही कुणाला सांगता येणार आधी दिवस की आधी रात्र. आता कवितेचे काही अंश पाहू.
वृक्षाची ही तोड विकोपाला गेली, पर्यावरणाची दिशा कोलमडू लागली, चोहू बाजू तांडव प्रदूषणाचे, मानवाने केले कृत्य दानवाचे, नष्ट होत आहे अस्तित्व झाडाचे. अथांग या जनसागरे व्यापलेला समाज हा, कित्येक जनात नसे आत्मीयतेची भावना, एकमेकावर असते टीकास्त्र ते रोखलेले, पुढे जाणाऱ्याला इथं मागे जाते खेचले, आवडत नसे आज कुणाचे झालेले भले, विघ्न संतोषी माणसं असतात टपलेले. माणसाला हाव फार जमवी माया चिकार, जिवंतपणे कंजूसी, गोड जेवण चक्की बासुंदी, सार्वजनिक वर्गणी कधी हा देत नसे, गळणाऱ्या पानाला ते वरचे पान हसत असे, आपल्यालाही वेळ येईल त्याच्या मनी भावी नसे. सगळीकडे भ्रष्टाचार शेगेला, घोटाळ्यानं रेकॉर्ड ब्रेक केला, दलाल पोखरतो तुम्हा आम्हाला, जर्जर करते हे साऱ्या जनाला, पहा किती हे क्रूर वृत्तीचे, लय भेव भ्रष्टाचाराचे, अस्तित्व लोपले शिष्टाचाराचे. आजच्या समाजव्यवस्थेचे या काव्यातून अचूक वर्णन आलेले आपणास दिसून येते. बरेच लोक हात दाखवून भविष्य बघत असतात, त्यांचं भविष्य कसं बघावं ज्यांना दोन हातच नसतात. असे हे खडे बोल सुनावून समाजव्यवस्थेला दिलेली ही बहुरुपयाची चपराक आहे. या केवळ कविता नाहीत, तर सुभाष पांचाळ चौधरी यांच्या समाजप्रेमातून, माणुसकीने उथंबलेल्या हृदयातून नि कणवेतून आपसूक निघालेले बोल आहेत. हे बोल अन्याय व्यवस्थेविरुद्ध हळुवार संघर्षाची भाषा देखील बोलतात. जे जाणवलेले दिसले ते मनमोकळेपणी साध्यासुध्या व्यवहारी संवादात्मक शैलीतून व्यक्त झालेले आहे. हे काव्य सुभाष पांचाळ यांनी लिहिलेले नाही, तर ते त्यांच्या स्वयंस्फूर्तीतून सहजपणे लेखणीत उतरले आहे. तुम्हा आम्हा सर्वांना रोजच्या जगण्यात दिसणारे हे चित्रण आहे. कल्पनाविलासाचा आधार न घेता थेट हृदयाला विषयाला घडणे हे या कवितेचे वैशिष्ट्य आपणाला दिसून येते. धन्यवाद.